जर यंदा विजयाचा गुलाल उधळला नाही तर गळफास घेईन असं आव्हान शिंदे गटाच्या शहाजी पाटलांनी दिले. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना आव्हान देत त्यांनी सांगोल्यातून विजयाचा विश्वास व्यक्त केला. तर महाविकास आघाडीतर्फे दीपक आबा साळुंखे यांना उमेदवारी देत संजय राऊत म्हणाले की सांगोल्याच्या गद्दाराच्या छातडावर पाय रोवून हातात मशाल घेऊन दीपक आबा विजयी होणार. ज्या एका गद्दाराला महाराष्ट्रातील झाडी डोंगर दिसले नाही आणि दुसऱ्या राज्यातली झाडी डोंगर दिसले, त्या झाडाच्या मुळाखाली त्याला गाडायचं आहे. आबा कार्यक्रम फिट करण्यासाठीच आले आहेत. आता यावरून सांगोल्याचा सामना हा शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच होणार हे निश्चित झाले. पण शहाजी बापू बाजी मारतील की दीपक आबा हे पाहणं महत्त्वाचं आहे. सांगोल्याचे नेमके समीकरण काय आहेत बघूया आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी सर्वेश. तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्त्वाचं. दीपक साळुंखे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. त्यांनी शहाजी बापू यांच्या विरुद्ध निवडणूक सुद्धा लढवली होती. पण राष्ट्रवादीत पडलेल्या उभ्या फुटीनंतर ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आले, म्हणजे महायुतीचाच एक भाग झाले. महायुतीतर्फे शहाजी बापूंना उमेदवारी मिळणार हे निश्चित झाल्यानंतर दीपक आबा यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून मशाल हाती घेतली आणि महाविकास आघाडीचं तिकीट घेतले. खरं तर 2019ला अत्यंत नाट्यपूर्ण घडामोडीमधून शहाजी बापू विजयी झाले होते. त्यांच्या विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सर्वात पुढे आले होते ते हेच दीपक आबा साळुंखे. 2019ला शहाजी पाटील मोठ्या रंजक समीकरणांनी जिंकून आले. सांगोल्यात अनेक दशकं शेकापचे नेते गणपतराव देशमुख आमदार होते. त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात एक उत्तम नेता तसेच नीतिमान आमदार म्हणून ओळख होती. सांगोला हा त्यांचा बालेकिल्ला होता. विजयाची हॅट्रिक त्यांनी याच मतदारसंघातून मारली होती. पण त्यांच्या निधनानंतर त्यांचे नातू अनिकेत देशमुखांनी निवडणूक लढवली. त्यात शहाजी पाटलांचा निसटता विजय झाला. काँग्रेस राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या शेकापकडून गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुखांनी अर्ज भरला. आघाडीत सांगोल्याची जागा परंपरेप्रमाणे शेकापला दिली गेली. पण राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे सुद्धा इच्छुक असल्यामुळे अजित पवारांनी त्यांना एबी फॉर्म दिला होता. दुसरीकडे शेकापच्या विरोधात प्रमुख उमेदवार म्हणून शिवसेनेचे शहाजी पाटील उभे होते. प्रचार सुरू झाल्यानंतर दीपक साळुंखेंनी उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचं सांगून शहाजी पाटलांना पाठिंबा दिला. पण प्रत्यक्षात त्यांनी निवडणूक अर्ज मागे घेतलाच नाही. त्यावर त्यांनी आपण अर्ज माघारीच्या दिवशी वेळेवर पोहोचू न शकल्याचं कारण दिलं. आता ईव्हीएम मशीनमध्ये दीपक साळुंखे अपक्ष म्हणून उमेदवार होते, पण प्रचारात ते स्वतः आपल्याऐवजी शहाजी पाटलांना मतदान करा असं सांगत होते. पण निकालावेळी वेळेच्या अभावी फॉर्म मागे घेता आला नाही असं सांगणाऱ्या दीपक साळुंखेंना 915 मतं पडली. शेकापच्या अनिकेत देशमुखांना 98,696 मतं मिळाली आणि शिवसेनेच्या शहाजी पाटलांना 99,464 मतं मिळाली. शहाजी पाटील फक्त 768 मतांनी जिंकून आले. आता सांगोल्याचा निकाल काहीही लागू, शहाजी बापू त्यांच्याच 3 विधानांमुळे चर्चेत आहेत. पहिलं म्हणजे 2019ला त्यांचा प्रचार करणारे दीपक साळुंखे हे 2024चे आमदार असतील असं शहाजी पाटलांनी वचन दिलं होतं. पण यंदा ते दोघंच एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. आणि दुसरं विधान म्हणजे शहाजी बापूंनी निवडणूक हारल्यास गळफास घेण्याचं चॅलेंज दिलं आहे. त्यामुळे सांगोल्यात त्यांची चर्चा होती. आणि तिसरं म्हणजे ज्या रफिक भाईंच्या फोनमुळे शहाजी पाटील महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले, त्याच रफिक भाईंच्या गाडीत 5 कोटी रुपये सापडले. त्यामुळे ते सुद्धा चर्चेत आहे. म्हणजे गुवाहाटीत असताना रफिक भाईंमुळे शहाजी बापू सर्वत्र पोहोचले आणि आता शहाजी बापूंमुळे रफिक भाई बातम्यांमध्ये झळकत आहेत. आता 2024ला दीपक आबांना मी आमदार करणार हे शहाजी बापू बोलत असले तरी महायुतीतर्फे त्यांनीच तिकीट घेतलं. म्हणून दीपक आबा महाविकास आघाडीतर्फे बापूंच्या विरोधात उभे राहिले. त्यांचा शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश होताना संजय राऊत म्हणाले की आपल्यासारखा माणूस शिवसेनेत आला आहे. तुम्ही उद्धवजींचे हात बळकट करण्याचा घेतलेला निर्णय याचा सांगोल्यातील जनतेला गर्व वाटेल असं ते म्हणाले. एक स्थूल देह, चेहऱ्याला शोभून दिसणारी दाढी, आक्रमक आणि रांगडी भाषा, खुमासदार टीका करण्याची शैली आणि जे मनात तेच ओठावर बोलून दाखवण्याचा स्वभाव ही शहाजी बापूंच्या राजकारणाची वैशिष्ट्य. वकिलीची पदवी घेतलेले शहाजी बापू गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात कार्यरत आहेत. सांगोला हा पश्चिम महाराष्ट्रातील तसा दुष्काळी तालुका, कष्टकऱ्यांचा तालुका अशी सांगोल्याची ओळख आहे. प्रचंड मेहनत करून डाळिंबाच्या बागा फुलवणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगोल्याचं नाव महाराष्ट्रभरात नेलं.
शेतकरी कामगार पक्षाचा सांगोला हा बालेकिल्ला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वाधिक ज्येष्ठ दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांनी शेकापकडून हा किल्ला अनेक वर्ष शाबूत ठेवला. त्यांच्याशी टक्कर घेत राजकारणात पुढे आलेला नेता म्हणजे शहाजी बापू पाटील. अगदी पत्रावळीसारखी जमीन त्यांनी राजकारणापायी विकली आणि गणपतरावांच्या विरोधात ते उभे राहिले. पण यश काही मिळालं नाही. अखेरीस गणपतरावांचं निधन झालं आणि बापू विजयी झाले. यंदा जरी महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी एकालाच मिळाली असली तरीही आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहाजी बापूंचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्याचं कारण असं आहे की 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांनी सांगोलामधून पुन्हा शहाजी पाटील यांना उमेदवारी दिली, तर उद्धव ठाकरे गटाकडून दीपक आबा साळुंके मैदानात उतरले आहेत. शेकापचा एकीकडे बालेकिल्ला असलेल्या सांगोला तालुक्यात शेकापची मोठी ताकद आहे. आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर केलेल्या कामाच्या पाठपुराव्याने त्यांचं वजन इथे आणखीनच वाढलेलं आहे. पण बिघाडी व्हायचं कारण म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापने सांगोल्याच्या जागेवरती दावा केला आहे. डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे जर महाविकास आघाडीकडून दीपक साळुंके पाटील यांना उमेदवारी मिळाली तर आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. बाबासाहेब देशमुख हे अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला आनंद नाही झाला? मला पीसीओडीचा त्रास आहे. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं एवढं सिरियस नाहीये ते. एक काम कर, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला नक्की कॉन्टॅक्ट कर. अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. तुमच्या आजाराचा परिणाम तुमच्या करिअरवर होऊ देऊ नका. गणपतरावांनी आतापर्यंत मतदारसंघात भरपूर कामं केलेली असली तरी निधी आणताना त्यांच्यावरती बरेच निर्बंध होते. पण शहाजी बापू जेव्हापासून महायुतीचा भाग झाले तेव्हापासून या मतदारसंघाला निधीची कमतरता भासली नाही. 400 कोटींपेक्षा अधिक निधी त्यांनी या मतदारसंघात खर्च केला आहे. जलसिंचन, रस्त्यांची कामं, गाळ उपसा यासारखी बरीच विकास कामं त्यांनी केलेली आहेत. त्यामुळे मतदारसंघाच्या ते पसंतीला उतरले आहेत. पण आतापर्यंत त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय देण्यात आणि त्यांच्या प्रत्येक कामात उपस्थित असलेले दीपक आबा हे त्यांच्याच विरोधात आहेत. आतापर्यंत ते सुद्धा महायुतीचाच भाग असल्यामुळे गद्दार हे परसेप्शन त्यांना उभं करता आलेलं नाहीये. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते नक्कीच गद्दार हे नरेटिव्ह सेट करण्याच्या मागे लागतील. पण त्यात त्यांना किती यश येईल यावरती पुढची गणितं अवलंबून आहे. शेकापतर्फे उमेदवार अजून तरी दिलेला नसला तरी अपक्ष म्हणून दिला जाईल आणि मतदारांची विभागणी शेकाप आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जर झाली तर शहाजी बापू यांचा पराभव करणं सर्वांनाच अवघड जाणार आहे. पण ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि या सगळ्या समीकरणाबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा सत्य पे सत्ता.